ही अँटिक गजलक्ष्मी असलेली पितळेची उरली बघून मला आज खूप जास्त पश्चाताप झाला. तो का ते मी पुढे सांगतेच, पण त्या अगोदर ना आज सकाळी सकाळीच हेअर वॉश केलं होतं, कारण आज चतुर्थी पण होती आणि पिल्लूला आज स्कूलला सुट्टी पण होती, म्हणून माझ्या मागे काही जास्त घाई नव्हती. आणि मग त्यानंतर मग देवपूजा वगैरे करून घेतली आणि देवाचं दर्शन वगैरे केलं. आणि उपवास असला ना, एक अशी वेगळीच एनर्जी असते आपल्या अंगामध्ये. आणि मग सगळं घरचं आवरलं आणि मग आले मी शुभमच्या इथं, कारण मी काल तुम्हाला सांगितलंच त्याला लग्नाचा इव्हेंट आहे आणि त्याला लग्न समारंभ हीच त्याची थीम आहे. आणि त्याला ना नवरदेव नवरी आणि लग्नाचे जे काही सगळे रिच्युअल्स आहेत ते करायचे आहेत, म्हणजे बनवायचे आहेत मिनिएचरमध्ये. मग त्याने त्याच्यासाठी भावल्या वगैरे भरपूर काही काही सामान आणून ठेवलेले. काल अर्ध्या निम्म्या ब्राईड सगळ्या करून झाल्या आणि आज नवरदेवांची बारी होती. तर प्रत्येक इव्हेंटमध्ये एक एक नवरदेव लागणारे. तर हा आम्ही ना कांदे पोहेच्या कार्यक्रमासाठी नवरदेव बनवलाय. कसा आलाय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा सप्तपदीसाठी बनवलाय. काल जी बाहुली नऊवारीची बनवली होती ना, तिचा हा जोडीदार आम्ही नवरदेव बनवलाय. दोघांना जवळपास आम्ही मॅचिंग केलेलं आहे. त्यानंतर आम्हाला सुवासनी जेवणासाठी पुरणपोळीचे ताटं बनवायचे. त्यातलं काल डेमो ताट एक मी बनवलं होतं, तसेच आम्हाला अजून भरपूर बनवायचे आहेत. त्यासाठी मग हे छोटे छोटे डिश घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि बायकांचं मन कसं असतं ना, वस्तू घ्यायची असते एक, पण 1000 वस्तू त्या बघतात आणि त्यातले अजून 2-4 तरी एक्स्ट्रा घेऊनच येतात. तर हे पाट आम्हाला इतके आवडले होते ना, खूप सुंदर आणि अँटिक वाटत होते. पण मी ते घेतले नाही. आणि माझ्या हातात जी ही वाटी दिसते ना, तर ती मी खरेदी केलेली आहे माझ्या अन्नपूर्णा मातेसाठी. अन्नपूर्णा मातेला मी यामध्ये ठेवणार आहे. अशा अँटिक वस्तू दिसल्या ना, माझं मन थांबतच नाही. काही ना काहीतरी मी थोडं का होईना खरेदी करतच असते. त्यानंतर मग आम्हाला हे कलश वगैरे लागत होते हळदीच्या समारंभाचा जो इव्हेंट दाखवायचा त्यासाठी. मग ते पण घेतले छोटे छोटे. आणि ही उरली बघून ना मला इतका पश्चाताप झाला ना, की मी त्यावेळेला ती सिंपल उरली का घेतली. आज जर मी तेव्हा घेतली नसती तर आज मी ही घेतली असती, कारण 2-2 उरलीचं करणार तरी काय. पण ह्या गजांत लक्ष्मीची जी उरली ना, ती खरंच इतकी सुंदर होती. त्यानंतर मग आम्ही घरसंसार सेलमध्ये आलो होतो, कारण मिनिएचरमध्ये अजून बरेचसे भांडे वगैरे आम्हाला काही काही छोट्या छोट्या वस्तू लागणार होत्या. तर त्या आम्ही घेतल्या, बादली वगैरे बरंचसं काही काही. आणि आम्हाला ना चेअर पण घ्यायच्यात बाहुलीसाठी, पण त्या काही आम्हाला इथं पसंत पडल्या नाही. इथे त्यांनी दाखवली त्यांच्याकडे जी अवेलेबल होती, पण ती काही आवडली नाही आणि आमच्या थीममध्ये जाणार पण नव्हती, म्हणून आम्ही ती काही घेतली नाही. आणि मग आम्ही घरी आलो. मग संध्याकाळचं तिथून आल्यानंतर मी बाकीचं सगळं घरचं आवरलं, दिवाबत्ती वगैरे केली. आज चतुर्थी असल्यामुळे उपवास सोडायला मी हे धिरडे बनवले होते कोथिंबीर आणि कांद्याचे. तर असा होता माझा आजचा दिवस.